गुड मॉर्निंग मित्रांनो, आविन एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 29 जानेवारी 2022च्या ज्या परीक्षाभिमुख घडामोडी आहेत या सर्व घडामोडींचा आपण आजच्या व्हिडिओमध्ये समावेश केलेला आहे। हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ बघत असताना ज्या परीक्षाभिमुख महत्त्वाच्या न्यूज आहेत याच्यामधल्या जेवढ्याही न्यूज आहेत त्या सगळ्याच परीक्षाभिमुख आहेत, मात्र तुम्हाला जो काही महत्त्वाचा क्रक्स वाटतो त्या क्रक्सच्या तुम्ही नोट्स काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला परीक्षेच्या वेळेस रिवाइज करायला मदत होईल। काल आपण व्हिडिओ घेतला नव्हता, सो कालच्या ज्या काही 28 तारखेच्या ज्या काही महत्त्वाच्या न्यूज आहेत त्याचा देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये समावेश केलेला आहे। म्हणजे 28 आणि 29 जानेवारीच्या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। सो तुम्हाला स्पर्धा परीक्षेच्या अत्यंत महत्त्वाचा जो काही घटक आहे चालू घडामोडी त्याच्या परिपूर्ण तयारीसाठी या चॅनलच्या माध्यमातून गाईड केलं जातं। सो सर्वांना रिक्वेस्ट आहे, तुम्ही अद्यापही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला चालू घडामोडीचा घटक परिपूर्ण करता येणार आहे। बघूया आपण आजची पहिली न्यूज। डॉक्टर अनिल अवचट यांचं निधन। ॲक्च्युअली ही न्यूज कालची आहे, काल आपण व्हिडिओ न घेतल्यामुळे तो आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याचा समावेश केलेला आहे। डॉक्टर अनिल अवचट यांचं निधन। डॉक्टर अनिल अवचट हे एक ज्येष्ठ पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, लेखक तसेच दलित चळवळीवरती लिखाण करणारे एक सुप्रसिद्ध असे भारतामधील हे व्यक्तिमत्व होतं। सो यांचं काल निधन झालेलं आहे गुरुवारी। यांच्या निधनाच्या बाबतीमध्ये प्रश्न येण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे, कारण ते महाराष्ट्रामध्ये खूप फेमस व्यक्तिमत्व होतं। रायटर म्हणून ते खूप फेमस होते, पत्रकार म्हणून त्यांनी आत्तापर्यंत वेगवेगळ्या गोष्टीवरती लेखनाच्या माध्यमातून किंवा लेखच्या माध्यमातून त्यांनी आत्तापर्यंत भारतामध्ये प्रत्येक गोष्टीचा उहापोह केलेला आहे। म्हणून हे व्यक्तिमत्व येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचं ठरू शकतं। सो डॉक्टर अनिल अवचट यांच्याबद्दल आपण डिटेलमध्ये बघूया। सर्वांना परिचित असलेलं हे व्यक्तिमत्व आहे। ज्येष्ठ लेखक, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर अनिल अवचट यांचे वयाच्या 77व्या वर्षी दीर्घ आजाराने गुरुवार दिनांक 27 जानेवारी 2022 रोजी पुण्यामध्ये निधन झालेलं आहे। एकतर हे ज्येष्ठ लेखक होते, पत्रकार होते, सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती। वयाच्या 77व्या वर्षी आजाराने पुण्यामध्ये त्यांच्या राहत्या घरी, डेट आहे 27 जानेवारी 2022 रोजी निधन झालेलं आहे। वय होतं 77व्या वर्षी। सो हे स्टेटमेंट अत्यंत महत्त्वाचं आहे। अनिल अवचट यांनी पत्रकारिता करीत असतानाच सामाजिक प्रश्नावरील लेखन, ललित लेखन, काव्यलेखन, ओरिगामी, बासरी वादन, गायन असे विविध बाबतीत त्यांनी पारंगतता प्राप्त केलेली होती। म्हणजे लेखन क्षेत्राबरोबरच विविध क्षेत्रामध्ये पारंगत असलेलं हे व्यक्तिमत्व होतं। त्यांचं जीवनपट बघा। 26 ऑगस्ट 1944 रोजी पुण्यामध्ये ओतूर या ठिकाणी त्यांचा जन्म झाला। 8वीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण त्यांनी ओतूरलाच घेतलं। नंतर 1959 मध्ये ते 10वी पास झाले। नंतर पुण्यामधील फर्ग्युसन कॉलेज पुणे या ठिकाणी उच्च माध्यमिक शिक्षण म्हणजे SSC जे काही असेल, HSC जे असेल, HSC त्यांनी फर्ग्युसन कॉलेजमधून केलेलं होतं। त्यानंतर त्यांनी पुण्यामधील जे नामांकित BJ मेडिकल कॉलेज आहे त्या ठिकाणी त्यांनी MBBS पूर्ण केलेलं होतं। BJ वैद्यकीय महाविद्यालयातून MBBS पदवी घेतल्यानंतर त्यांनी आपली पत्नी डॉक्टर सुनंदा अवचट यांच्यासोबत मुक्तांगण या व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना केलेली होती। हे जे मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र आहे या केंद्राचे डॉक्टर अवचट हे डायरेक्टर म्हणून कार्यरत होते। त्यांनी BJ वैद्यकीय महाविद्यालयात शिकत असताना MBBS या पदवीचं शिक्षण घेत असताना त्याच ठिकाणी त्यांची जी काही मैत्रीण आहे सुनंदा अवचट यांच्यासोबत त्यांची ओळख झाली आणि नंतर त्यांच्यासोबतच त्यांनी लग्न केलेलं होतं। सो डॉक्टर सुनीता अवचट यांच्याबरोबर त्यांनी मुक्तांगण या संस्थेची स्थापना केलेली होती। सो मुक्तांगण या संस्थेच्या माध्यमातून व्यसनमुक्ती करण्याचं काम केलं जायचं। हे स्टेटमेंट अत्यंत महत्त्वाचं आहे। बिहारमधील अनुभवावरील सामाजिक लेखांचा समावेश असलेले पूर्णिया हे समाज दर्शनाबाबतचे त्यांचे पहिले पुस्तक 1969 मध्ये राजहंस प्रकाशनतर्फे प्रकाशित करण्यात आलेलं होतं। त्यांच्या जीवनामधील म्हणजे MBBS क्षेत्रामध्ये असताना वडिलांची इच्छा होती की ह्या मुलाने डॉक्टर व्हावं, कारण त्यांच्या 8 अपत्यापैकी हे शेवटचं अपत्य होतं आणि शेवटचं अपत्य आपलं डॉक्टर क्षेत्रामध्ये किंवा वैद्यकीय क्षेत्रामध्ये जावं अशी वडिलांची इच्छा होती। म्हणून वैद्यकीय क्षेत्राकडे ते वळालेले होते आणि MBBS कंप्लीट झाल्याच्या नंतर वैद्यकीय क्षेत्रामध्ये थोडे दिवस काम केल्याच्या नंतर
ते लेखन क्षेत्रामध्ये किंवा पत्रकारिता क्षेत्रामध्ये आलेले होते. सो त्यांचं लेखन क्षेत्रामधील पहिलं जे पुस्तक आहे पूर्णिया नावाचं, हे 1969 मध्ये प्रकाशित करण्यात आलेलं होतं. त्याच्यामध्ये ते बिहारमध्ये असताना बिहारमधील जे काही सामाजिक चळवळीच्या दरम्यान किंवा सामाजिक भेदभावावरील जो काही बुक असेल किंवा अनुभव असेल त्याच्यावरती हे पुस्तक आधारलेलं होतं. त्याचं नाव आहे पूर्णिया. 1969 मध्ये प्रकाशन त्यांचं पहिलं पुस्तक आणि राजहंस प्रकाशनतर्फे ते प्रकाशित करण्यात आलेलं होतं. सो हे स्टेटमेंट अत्यंत महत्त्वाचं आहे. येणाऱ्या परीक्षेमध्ये डायरेक्टली याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. दलित अत्याचारावरील सामाजिक लेखांचा माहिती देणारे कोंडमारा हा संग्रह विशेष गाजला होता. त्यांचा जो कोंडमारा लेखन संग्रह आहे तो दलित अत्याचारावरील सामाजिक लेखांची त्याच्यामध्ये माहिती दिलेली आहे. डॉक्टर अवचट यांनी माणसं या पुस्तकाद्वारे हमाल, कामगार, वैदू यांच्या सामाजिक जीवनाचा लेखाजोखा मांडलेला आहे. तसेच गर्द या पुस्तकातून अनिल अवचट यांनी अंमली पदार्थाच्या विळख्यात अडकलेल्या तरुणांच्या व्यथा जगासमोर मांडलेल्या आहेत. गर्द हे पुस्तक कशाच्या संदर्भात आहे तर हे डॉक्टर अनिल अवचट यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. मात्र या पुस्तकामध्ये जी नशेच्या बाबतीमधली किंवा नशेमध्ये जी काही गर्द झालेली मुलं आहेत त्या तरुणांना, त्या मुलांना त्यांच्या ज्या काही व्यथा आहेत त्या व्यथा लोकांसमोर मांडण्याचं काम अनिल अवचट यांनी केलेलं आहे. का हे पुस्तक लिहिलं होतं? कारण ही जी काही तरुण पिढी आहे ते या नशेच्या विळख्यामध्ये कशा पद्धतीनं सापडतात याचा उहापोह अनिल अवचट यांनी गर्द या पुस्तकामध्ये केलेला होता. आणि गर्द याच पुस्तकाच्या धर्तीवर डॉक्टर पु ल देशपांडे यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे पत्नी सुनंदा अवचट यांच्या सहकार्याने मुक्तांगण या व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना डॉक्टर अनिल अवचट यांनी केलेली होती. आधार होता गर्द या पुस्तकाचा. गायडन्स केलं होतं लेखक पु ल देशपांडे यांनी. सो त्यांचा आधार घेऊन अनिल अवचट यांनी मुक्तांगण या व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना केलेली होती. ते मुक्तांगण ते स्वतः डायरेक्टर होते. त्यांची गाजलेली पुस्तकं बघा: वेद, हमीद, अंधेरी नगरी, निपाणी, माणसं, संभ्रम, वाघ्या मुरळी, कोंडमारा, गर्द, धागे आडवे उभे, धार्मिक, स्वतःविषयी, अमेरिका, कार्यरत, आप्त, प्रश्न आणि प्रश्न, जगण्यातले काही मजेदार ओरिगामी, पुणे हवेसे, लाकूड कोरताना, सरळ तरल, बहर शिशिराचा, अमेरिकेतील फॉल सीझन, सृष्टीत गोष्टीत इत्यादी पुस्तके त्याने लिहिलेली होती. आणि ही पुस्तके जवळपास महाराष्ट्रामध्ये किंवा भारतभरामध्ये चांगल्या प्रकारे प्रसिद्ध झालेली होती. त्यांच्या ह्या पुस्तकांना आत्तापर्यंत वेगवेगळ्या प्रकारची पुरस्कारं देखील मिळालेली आहे. सो हे जे गर्द नावाचं पुस्तक आहे, गर्द, माणसं, वेद, हमीद ही पुस्तक अत्यंत महत्त्वाची आहेत. सृष्टीत गोष्टी नावाचं पुस्तक देखील महत्त्वाचं आहे. गर्द पुस्तक याच्यासाठी महत्त्वाचं आहे कारण गर्द पुस्तकाच्या बेसिसवरती त्यांनी मुक्तांगण संघटनेची स्थापना केलेली होती. त्यांना मिळालेली पुरस्कार बघा: अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार त्यांना मिळाला होता. महाराष्ट्र राज्य वाङ्मय पुरस्कारासह प्रतिष्ठेचे पुरस्कार त्यांनी आत्तापर्यंत प्राप्त केलेली होती. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने दिला जाणारा महाराष्ट्र साहित्य परिषद जीवनगौरव पुरस्कार 2021 मध्ये त्यांना मागच्या वर्षीच जाहीर झालेला होता. हे स्टेटमेंट अत्यंत महत्त्वाचं आहे. व्यसनमुक्ती क्षेत्रातील कार्यासाठी राष्ट्रपतींच्या हस्ते 2013 मध्ये त्यांना राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त झालेला होता. आयोवा विद्यापीठातर्फे किंवा आयोवा युनिव्हर्सिटीतर्फे 1988 मध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय लेखक परिषदेमध्ये डॉक्टर अवचट यांनी भारतातर्फे निवड झालेली होती. 2008 मध्ये अनंतराव भालेराव स्मृती पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला होता. तसेच फाय फाउंडेशन पुरस्कार, लापसेटवार पुरस्कार, शंकरराव किर्लोस्कर पुरस्कार इत्यादी पुरस्कार त्यांना भेटली होती. त्यांच्या सृष्टीत गोष्टीत या पुस्तकाला साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार 2010 मध्ये भेटलेला होता. हे अत्यंत महत्त्वाचं स्टेटमेंट आहे. सृष्टीत गोष्टीत हे जे त्यांचं पुस्तक आहे, साहित्य अकादमीच्या तर्फे दिला जाणारा साहित्य बाल पुरस्कार त्यांना 2010 मध्ये देण्यात आलेला होता. साहित्य अकादमीतर्फे हे दरवर्षी पुरस्कार वितरित केले जातात. सो 2010चा बाल क्षेत्रामधील साहित्य पुरस्कार हा अनिल अवचट यांच्या सृष्टीत गोष्टीत या पुस्तकाला मिळालेला होता. हे ओळ अत्यंत महत्त्वाचे. येणाऱ्या परीक्षेमध्ये डायरेक्टली याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यांचं निधन जे आहे 27 जानेवारी 2022 रोजी गुरुवारी पुण्यामध्ये झालेलं आहे. सो अशा प्रकारे त्यांचा हा जीवनपट आहे. सो अशा प्रकारे महाराष्ट्रामधून म्हणा किंवा भारतामधून म्हणा, महाराष्ट्रात एक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व डॉक्टर अनिल अवचट यांचं अशा प्रकारे निधन झालेलं आहे. सो त्यांच्या जीवनपटावरती येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला कुठेतरी प्रश्न 100% दिसला पाहिजे. पुढची न्यूज बघा:
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्रात कार्यगट स्थापन करण्याचा निर्णय. अत्यंत महत्त्वाची न्यूज आहे. 2020-21मध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आहे न्यू एज्युकेशन पॉलिसी जी आहे ती नरेंद्र मोदी सरकारने लॉन्च केली होती राष्ट्रीय स्तरावरती. आणि त्याच एज्युकेशन पॉलिसीचं महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीनं धोरण असावं हे ठरवण्यासाठी एक समिती गठीत करण्यात आली होती. त्या समितीचा जो काही अहवाल आहे तो राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मांडण्यात आला होता. आणि त्या बैठकीच्या अंतर्गत ज्या गोष्टी झाल्यात त्याच्यावरती उहापोह करण्यासाठी किंवा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावरती अंमलबजावणी करण्यासाठी एक कार्यगट स्थापन करण्यात आलेला आहे. सो अशा प्रकारचा हा निर्णय महाराष्ट्र राज्याच्या राज्य मंत्रिमंडळाने घेतलेला आहे. निर्णय का घेतला आहे तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आहे ते राज्यामध्ये कशा प्रकारे त्याचे इम्प्लिमेंटेशन करावं या संदर्भातलं हे धोरण आहे. सो हा गट जो आहे त्या गटामध्ये अध्यक्ष कोण असणार आहेत, उपाध्यक्ष कोण असणार आहेत, त्या संदर्भात समिती कोणती होती, समिती का नेमली होती, समितीनं अहवाल का सादर केला, समितीचं नाव काय होतं, या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये बघणार आहोत. सो बघूया डिटेलमध्ये. गुरुवार दिनांक 27 जानेवारी 2022 रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महाराष्ट्रात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी कार्यगटाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. 27 जानेवारी 2022 रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली राज्य मंत्रिमंडळाची महाराष्ट्रामध्ये मुंबई या ठिकाणी. आणि त्याच बैठकीमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठीचा कार्यगट स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि या कार्यगटाचे अध्यक्ष असणार आहेत मुख्यमंत्री, जे की सध्याचे अध्यक्ष असतील उद्धव ठाकरे साहेब. महाराष्ट्राचा जो काही मुख्यमंत्री असेल तो या कार्यगटाचा अध्यक्ष म्हणून नेहमी इथून पुढे काम करेल. सो सध्या याचे अध्यक्ष असणार आहेत उद्धव ठाकरे साहेब. तसेच या मंत्रिमंडळ बैठकीदरम्यान राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या संदर्भात स्थापन केलेल्या डॉक्टर रघुनाथ माशेलकर समितीचा अहवाल स्वीकारण्यात आला. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 संदर्भात राज्यामध्ये अंमलबजावणी करण्यासाठी आता कार्यगट नेमला जाणार आहे. मात्र याच्या आधी 2020मध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या संदर्भात अभ्यास करण्यासाठी डॉक्टर रघुनाथ माशेलकर समिती स्थापन करण्यात आलेली होती. आणि या रघुनाथ माशेलकर समितीचा जो काही अहवाल आहे तो राज्य मंत्रिमंडळामध्ये मांडण्यात आलेला होता. त्याच्यावरती अभ्यास करून आता कार्यगट नेमण्याची पद्धत आखलेली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची राज्यात अंमलबजावणी करण्यासंदर्भात अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारने डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यगट स्थापन केला होता. रघुनाथ माशेलकर कार्यगटाने 30 जून 2021 रोजी हा अहवाल मंत्रिमंडळ बैठकीत सादर केला होता. न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020च्या संदर्भातला कार्यगट जो आहे तो माशेलकर समिती आहे. तो माशेलकर समितीने 30 जून 2021 रोजी हा अहवाल मंत्रिमंडळामध्ये सादर केलेला होता. या अहवालामध्ये त्यांनी काय काय नमूद केलं होतं बघा. या अहवालात पुनर्रचना अभ्यासक्रम म्हणजे अभ्यासक्रम जो असेल त्याचं पुनर्रचना करण्यात यावी. अध्यापकांचं शिक्षण म्हणजे शिक्षकांचे ट्रेनिंग, सुशासन, डिजिटल शिक्षण, संशोधन व कौशल्य आधारित व्यावसायिक शिक्षण, सर्वसमावेशक आणि समानता, भाषा, कला आणि वित्त इत्यादी विषयांच्या अनुषंगाने 9 शिफारशी रघुनाथ माशेलकर समितीच्या वतीनं करण्यात आलेल्या होत्या. सो अशा प्रकारच्या 9 शिफारसी या अहवालाच्या माध्यमातून बैठकीमध्ये मांडण्यात आलेला होता. त्या 9 शिफारसीमध्ये सर्वात महत्त्वाच्या शिफारशी बघा. या 9 शिफारशीमध्ये पदवीचा 3 वर्षाचा कालावधी 4 वर्ष करणे अत्यंत महत्त्वाची शिफारस आहे. जे पदवीचं शिक्षण आहे आपण फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयर हे जे काही 3 वर्षाचं शिक्षण आहे ते आता 4 वर्षाचं करण्यात येणार आहे. तसेच 50 वर्ष पूर्ण झालेल्या एखाद्या संस्थेला विद्यापीठाचा दर्जा देणे हे स्टेटमेंट देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. सो 3 वर्षाचा कालावधी 4 वर्ष करणे, 50 वर्ष पूर्ण झालेल्या संस्थेला युनिव्हर्सिटीचा दर्जा देणे, तसेच राज्य विश्वासार्ह संशोधन व उपक्रम परिषदेची स्थापना करावी. 10वी नंतर तांत्रिक शिक्षण घेणाऱ्यांसाठी प्रवेश धोरण ठरवावे. 10वी नंतर जे टेक्निकल एज्युकेशनसाठी जातात त्यांच्यासाठी एक प्रकारचं विशिष्ट असं धोरण ठरवावं ही शिफारस देखील या समितीने केली होती. तसेच परदेशी तज्ज्ञ व्यक्तीकडून ऑनलाईन मार्गदर्शन घेण्यासाठी सुलभ पद्धती निर्माण करणे. जे काही परदेशातील जे काही उच्चपदस्थ शिक्षण अधिकारी आहेत किंवा शिक्षण क्षेत्रामधील जे काही लोक आहेत त्यांच्याकडून गायडन्स घेण्यासाठी राज्यामध्ये एक विशिष्ट अशी सुलभ पद्धती निर्माण करण्याच्या संदर्भातली ही शिफारस होती. तसेच डिजिटल शिक्षणासाठी 3000 कोटीची तरतूद करणे,
परदेशी विद्यापीठांना महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक कार्य करण्याच्या दृष्टीने वैधानिक तरतूद निर्माण करणे म्हणजे कायद्याद्वारे त्याला आधार देणे इत्यादी प्रकारच्या 9 शिफारसी रघुनाथ माशेलकर समितीनं केलेल्या होत्या. या शिफारशीवरती आपल्याला डायरेक्टली प्रश्न विचारला जाऊ शकतो. सो या शिफारशी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्याच्यामध्ये 3 वर्षाचा जो काही पदवीचा कार्यक्रम आहे तो 4 वर्ष करणे, 50 वर्ष पूर्ण झालेल्या संस्थेला विद्यापीठाचा दर्जा देणे, तसेच परदेशी तज्ज्ञ व्यक्तीकडून शिक्षण घेण्यासाठी सुलभ पद्धती निर्माण करणे, 10वी नंतर ज्या काही टेक्निकल ॲडमिशनला विद्यार्थी जाणार आहेत त्यांच्यासाठी प्रवेश प्रक्रिया सुलभ करणे इत्यादी प्रकारच्या 9 शिफारशी या रघुनाथ माशेलकर समितीद्वारे करण्यात आलेल्या होत्या. सो अशा प्रकारच्या ह्या शिफारशी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सादर करण्यात आलेल्या होत्या. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत वरील प्रकारच्या अहवालावर चर्चा झाल्यावर या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यगट स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या वरील प्रकारच्या 9 शिफारशी आहेत. त्या शिफारशीचं राज्यामध्ये इम्प्लिमेंटेशन कसं करता येईल या संदर्भात एक कार्यगट स्थापन झाला आणि या कार्यगटाच्या अध्यक्षतेवरती किंवा अध्यक्षपदावरती राज्याच्या मुख्यमंत्र्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. तसेच या कार्यगटामध्ये इतर सदस्य बघा, उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री म्हणजे अजितदादा पवार किंवा जे काही राज्याचे उपमुख्यमंत्री असतील ते या कार्यगटाच्या समितीमध्ये असतील. यांच्यासह उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, शालेय शिक्षण मंत्री, क्रीडा मंत्री, वैद्यकीय शिक्षण व औषधद्रव्य मंत्री, कृषी मंत्री, पशुसंवर्धन व दुग्ध मत्स्य व्यवसाय, कौशल्य विकास व उद्योजकता या खात्यांचे मंत्री यांचा समावेश या कार्यगटामध्ये करण्यात आलेला आहे. म्हणजे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री बरोबरच इतर जे काही महत्त्वाची उच्चपदस्थ मंत्री आहेत या सर्वांचा समावेश या संदर्भाच्या कार्यगटामध्ये करण्याची तरतूद काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठरलेली आहे. सो येणाऱ्या परीक्षेमध्ये याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे. सो येणाऱ्या परीक्षेमध्ये ही न्यूज अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे, कारण राष्ट्रीय जे काही न्यू एज्युकेशन पॉलिसी आहे त्या संदर्भात ही समिती आहे आणि ही परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. पुढची न्यूज बघा, व्ही अनंत नागेश्वरन यांची मुख्य आर्थिक सल्लागारपदी नियुक्ती. अत्यंत महत्त्वाची न्यूज आहे. भारताच्या बेसिसवरती किंवा भारतामध्ये एक उच्चपदस्थ अधिकारी म्हणून मुख्य आर्थिक सल्लागार असतो. राज्याच्या इकॉनॉमिक व्यवस्थेमध्ये आर्थिक सल्ला देण्यासाठी या पदाची नियुक्ती केली जाते. दर 3 वर्षाचा कालावधी या पदांचा नियुक्त केला जातो. तो 3 वर्षाच्या कालावधीसाठी व्ही अनंत नागेश्वरन यांची आता भारताच्या मुख्य आर्थिक सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. याच्या आधीचे जे काही सुब्रमण्यम सर होते यांचा कार्यकाल जो आहे तो डिसेंबर 2021मध्ये संपला होता. त्याच्यानंतर या पदावरती कोणीही नव्हतं, म्हणजे हे पद रिक्त होतं. सो आता या पदावरती व्ही अनंत नागेश्वरन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सो एखाद्या परीक्षेमध्ये आपल्याला डायरेक्टली प्रश्न विचारला जाऊ शकतो, मुख्य आर्थिक सल्लागारपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे, तर व्ही अनंत नागेश्वरन. त्याला आपण इंग्लिशमध्ये चीफ इकॉनॉमिस्ट ॲडवायझर असं म्हणतो. सो या पदावरती अनंत नागेश्वरन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. बघा डिटेलमध्ये, डॉक्टर व्ही अनंत नागेश्वरन यांची नियुक्ती देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारपदी शुक्रवार दिनांक 28 डिसेंबर 2022 रोजी करण्यात आलेली आहे. डेट महत्त्वाची आहे, 28 डिसेंबर 2022. नाव आहे व्ही अनंत नागेश्वरन. देशाचे माजी मुख्य आर्थिक सल्लागार के.व्ही. सुब्रमण्यम सर यांनी 3 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करून डिसेंबर 2021मध्ये राजीनामा दिल्यापासून हे पद रिक्त होतं. सो डॉक्टर नागेश्वरन यांनी भारत व सिंगापूरमधील अनेक बिझनेस स्कूल ऑफ व्यवस्थापनमध्ये म्हणजे IIMमध्ये अध्यापन करण्याचं काम केलेलं होतं. सो अशा प्रकारच्या या व्यक्तिमत्वाचं या पदावरती नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच त्यांनी शिक्षक, सल्लागार आणि लेखक म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे. शिक्षक म्हणजे वेगवेगळ्या नॅशनल स्कूलमध्ये इकॉनॉमिक्सच्या संदर्भामध्ये गायडन्स करण्याचं काम, सल्लागार म्हणून काम, तसेच यांनी आत्तापर्यंत जी काही पुस्तके लिहिलीत म्हणून त्यांना लेखक म्हणून त्यांनी आत्तापर्यंत काम केलेलं आहे. 2019 ते 2021 पर्यंत भारताच्या पंतप्रधानाच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे ते अर्धवेळी सदस्य म्हणून कार्यरत राहिले होते. डॉक्टर नागेश्वर यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, त्याला आपण IIM म्हणतो, अहमदाबाद येथून व्यवस्थापनमध्ये म्हणजे मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर पदविका आणि मॅसॅच्युसेट्स विद्यापीठातून त्यांनी डॉक्टरेट पदवी घेतलेली आहे. IFMR जे की क्रिया युनिव्हर्सिटी आंध्र प्रदेशमध्ये आहे. IFMRलाच क्रिया युनिव्हर्सिटी म्हणतात, जे की आंध्र प्रदेशमध्ये आहे. त्याच्यामधून त्यांनी ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेसचे अधिष्ठाता म्हणून त्यांनी कार्यरत होते.
म्हणजे क्रिया युनिव्हर्सिटी जी आहे त्या ठिकाणी त्यांनी स्कूल ऑफ बिझनेसच्या पदावरती डीन या पदावरती ते कार्यरत होते. कुठे तर IFMR किंवा क्रिया युनिव्हर्सिटी आंध्र प्रदेशमध्ये. डॉक्टर नागेश्वर हे क्रेडिट स्विस ग्रुप AG तसेच ज्युलियस बेल ग्रुपचे माजी कार्यकारी अधिकारी या पदावरती कार्यरत होते, CO या पदावरती. सो येणाऱ्या परीक्षेमध्ये ही न्यूज महत्त्वाची आहे. स्टेटमेंट याच्यामध्ये महत्त्वाची कोणती आहेत तर KV सुब्रमण्यम यांच्या जागेवर यांची नियुक्ती झाली. ते डिसेंबर 2021मध्ये निवृत्त झाले होते किंवा त्यांचा 3 वर्षाचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर ते टीचिंग फील्डमध्ये जाण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला होता. हे जे व्यक्तिमत्व आहे अनंत नागेश्वरम हे 2019 ते 21पर्यंत भारताच्या पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अर्धवेळ सदस्य होते. सो हे 2-3 स्टेटमेंट याच्यामध्ये महत्त्वाचे आहेत. प्रश्न आला तर डायरेक्टली कोणाची नियुक्ती करण्यात आली असा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. पुढची न्यूज बघा. ब्राह्मोस निर्यातीसाठी भारत फिलिपाईन्स करार. अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. ब्राह्मोस म्हणजे ब्राह्मोस या 2 शब्दामध्ये 2 देशाचा उल्लेख होतो. ब्राह्मोस म्हणजे ब्रह्मपुत्रा या नदीवरून भारताचा उल्लेख होतो आणि रोस म्हणजे रशिया, तो यावरून रशिया देशाचा उल्लेख होतो. म्हणजे भारत आणि रशिया या दोन्हीच्या संयुक्त विद्यमाने ब्राह्मोस नावाचं क्षेपणास्त्र बनवलेलं होतं. तो ब्राह्मोस नावाच्या क्षेपणास्त्राच्या निर्यातीसाठी भारत व फिलिपाईन्समध्ये करार झालेला आहे. म्हणजे फिलिपाईन्स देशाला भारताकडून ब्राह्मोस हे क्षेपणास्त्र निर्यात करण्यासाठीचा हा करार आहे. आणि आत्तापर्यंत भारतामध्ये ब्राह्मोसची निर्यात आत्तापर्यंत करण्यात आलेली नव्हती. सो जगामध्ये फर्स्ट टाईम भारताकडून ब्राह्मोसचं निर्यात कोणत्या देशाला करण्यात येणार आहे तर त्याचं नाव आहे फिलिपाईन्स या देशाला. सो येणाऱ्या परीक्षेमध्ये ही अत्यंत महत्त्वाची न्यूज आहे, कारण ब्राह्मोस क्षेपणास्त्र आहे. हे अत्यंत महत्त्वाचं क्षेपणास्त्र आपण बनवण्याचं जे काही तंत्र आहे ते रशियाकडून घेतलेलं होतं आणि रशियाच्या मदतीने आपण भारतामध्ये हे ब्राह्मोस क्षेपणास्त्र बनवत आहोत. याचं निर्यात आता आपण फिलिपाईन्सला करणार आहे. सो बघूया आपण. फिलिपाईन्स देशाच्या संरक्षण मंत्रालयाने भारताच्या ब्राह्मोस एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेडशी ब्राह्मोस क्षेपणास्त्राचा पुरवठा करण्यासाठी करार केला आहे. ब्राह्मोस एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड म्हणजे BAPL ही जी भारताची संरक्षण संशोधन जी काही संस्था आहे DRDO, या DRDOच्या अंडरमध्ये काम करणारी ही संस्था आहे. सो यांच्यासोबतचा करार फिलिपाईन्स देशाने केलेला आहे. कशाच्या संदर्भात तर ब्राह्मोस क्षेपणास्त्राचा पुरवठा करण्याच्या संदर्भात. आणि हा जो करार आहे एकूण 374 दशलक्ष अमेरिकी डॉलरचा करार आहे, जो की भारत व फिलिपाईन्स या 2 देशाच्या दरम्यान करण्यात आलेला आहे. आणि कशाच्या संदर्भात आहे तर ब्राह्मोस क्षेपणास्त्राचा पुरवठा करण्यासंदर्भात आहे. भारताकडून ब्राह्मोस क्षेपणास्त्राच्या निर्यातीचा हा आत्तापर्यंतचा पहिलाच करार आहे. म्हणून ह्या स्टेटमेंटवरती किंवा ह्या न्यूजवरती येणाऱ्या परीक्षेमध्ये 100% आपल्याला प्रश्न विचारला जातो करंट अफेअरच्या विषयामध्ये किंवा करंट अफेअरच्या बाबतीमध्ये. लढाऊ जहाज विरोधी क्षेपणास्त्र प्रणाली पुरवण्यासाठी शुक्रवार दिनांक 28 जानेवारी 2022 रोजी ब्राह्मोस एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेडने फिलिपाईन्सच्या राष्ट्रीय संरक्षण विभागाशी करार केलेला आहे. म्हणजे DRDOच्या अंतर्गत कार्यरत असणारी संस्था म्हणजे BAPL याच्या अंतर्गत फिलिपाईन्सच्या राष्ट्रीय संरक्षण विभागाशी ब्राह्मोस क्षेपणास्त्र पुरवण्यासाठीचा करार हा 28 जानेवारी 2022 रोजी करण्यात आलेला आहे. ब्राह्मोसविषयी बघा. या क्षेपणास्त्राची निर्मिती भारत व रशियन संयुक्त उपक्रमातून करण्यात येत आहे. म्हणजे भारत व रशिया 2 देशाच्या संयुक्त विद्यमाने भारतामध्ये ब्राह्मोस क्षेपणास्त्राची निर्मिती करण्यात येत आहे. ब्राह्मोस हे नाव भारतातील ब्रह्मपुत्रा आणि रशियातील मोस्कवा या नद्यांच्या आद्याक्षरापासून बनलेलं आहे. या दोन्ही नद्याचं नाव अत्यंत महत्त्वाचं आहे. रशियामधील मोस्कवा आणि भारतातील ब्रह्मपुत्रा या 2 नद्याच्या नावावरून ब्राह्मोस हे क्षेपणास्त्राचं नाव ठरलेलं आहे. आणि कोणत्या 2 देशाच्या दरम्यान तर भारत आणि रशियाच्या दरम्यान. हे एक सुपरसॉनिक क्रूज क्षेपणास्त्र आहे. सॉनिक म्हणजे ध्वनी आणि सुपर म्हणजे अधिक प्रमाणात, म्हणजे ध्वनीपेक्षाही अधिक वेग असलेला हा सुपरसॉनिक क्षेपणास्त्र आहे. म्हणजे ध्वनीच्या वेगापेक्षा अधिक वेग असलेला हा क्षेपणास्त्र, त्याचं नाव आहे ब्राह्मोस. सो अशा प्रकारच्या क्षेपणास्त्राच्या निर्यातीसाठी भारत फिलिपाईन्समध्ये 374 अमेरिकन डॉलरचा करार झालेला आहे. म्हणजेच हे क्षेपणास्त्र पाणबुडी, जहाज, विमाने आणि जमिनीवरूनही डागता येते. सुपरसॉनिकचा अर्थच असा होतो की पाणबुडी, जहाज, विमाने आणि जमिनीवरूनही डागता येतात, कारण त्याचा वेग
जो आहे हा ध्वनीच्या वेगाहूनही जास्त आहे आणि या क्षेपणास्त्राची जी काही लेंथ आहे, लांबी आहे 8.4 मीटरची आहे, म्हणजेच 28 फुटाचं हे क्षेपणास्त्र आहे आणि याचा पल्ला आहे 300 किलोमीटर अंतरापर्यंत. म्हणजे ह्या क्षेपणास्त्र एकदा आपण डागलं तर ते मॅक्सिमम 300 किलोमीटर अंतरापर्यंत हे क्षेपणास्त्र जाऊ शकतं. सो अशा प्रकारचा हा मध्यम पल्ल्याचं क्षेपणास्त्र आहे. सो अशा प्रकारे ह्या ब्राह्मोस क्षेपणास्त्र येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण ब्राह्मोस क्षेपणास्त्राच्या निर्यातीसंबंधितला भारतातला हा पहिलाच करार भारताने फिलिपाईन्स देशासोबत केलेला आहे. सो येणाऱ्या परीक्षेमध्ये याच्यावरती आपल्याला प्रश्न 100% विचारला जाऊ शकतो. सो याच्या नोट्स सर्वांनी काढून घ्या. वन लायनर बूस्टरमध्ये बघा, जगातील पहिली फ्लाइंग कार अत्यंत महत्त्वाची न्यूज आहे. जगामध्ये आत्तापर्यंत फ्लाइंग कार बनवण्याच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या देशामध्ये तंत्रज्ञान विकसित करण्यात येत आहे किंवा वेगवेगळ्या देशामध्ये संशोधन चालू आहे. मात्र या सर्व गोष्टीवरती मात करत स्लोवाकिया देशाने जगामध्ये सर्वप्रथम फ्लाइंग कार जी आहे ती याचं प्रात्यक्षिक घेतलेलं आहे. म्हणून जगामध्ये सर्वात पहिल्यांदा फ्लाइंग कार तयार करणारा देश कोणता, तर त्याचं नाव आहे स्लोवाकिया. या देशाने फ्लाइंग कार तयार केली आहे आणि या फ्लाइंग कारचं नाव आहे एअर कार, असं त्यांनी या फ्लाइंग कारचं नाव ठेवलेलं आहे. ही जी फ्लाइंग कार आहे जमिनीवर चालू शकते व आकाशात देखील उडू शकते आणि त्याची स्पीड आहे 170 किलोमीटर प्रति तासाला फ्लाइंग कार धावू शकते. म्हणजेच काय, ही जमिनीवरती असताना एका कारसारखा तिचा आपल्याला आकार दिसेल. 2 ते 3 मिनिटं ती धावल्यानंतर लँड होऊन त्याचं रूपांतर ही आपोआप कारमध्ये होईल किंवा कारसारखा ती आकार घेणार आहे. म्हणून त्याला फ्लाइंग कार असं नाव दिलं गेलेलं आहे, जे की स्लोवाकिया देशाने सर्वप्रथम तयार केलेलं आहे आणि हवेत उडणार आहे म्हणून त्याला एअर कार असं देखील नाव दिलेलं आहे. फ्लाइंग कार याच्या नावावरून आपल्याला गफलत होऊ शकते, ती फक्त हवेमध्येच उडू शकते, तर हवेमध्ये नाही, ती जमिनीवर देखील चालू शकते आणि आकाशात देखील उडू शकते आणि त्याची स्पीड आहे 170 किलोमीटर. सो येणाऱ्या परीक्षेसाठी ही न्यूज आपल्याला वन लायनरच्या स्वरूपामध्ये अत्यंत महत्त्वाची आहे. या व्हिडिओमध्ये आपण अशा प्रकारे 4 ते 5 न्यूज बघितल्यात. या सर्व न्यूज येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. येणाऱ्या परीक्षेमध्ये यांच्या आजूबाजूला आपल्याला 100% प्रश्न दिसणार आहे. या ज्या नोट्स आहेत तर तुम्हाला पाहिजे असतील तर 98-598-402 या नंबरवर तुम्ही व्हॉट्सॲपला हाय, तुमचं नाव आणि तुमचा जिल्हा कळवा. तुम्हाला या नोट्स कम्प्लिटली फ्रीमध्ये तुम्हाला उपलब्ध होणार आहेत. तसेच या नोट्स आणि हा जो व्हिडिओ आहे आमच्या टेलिग्राम चॅनलला देखील उपलब्ध असतात. सो टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे या ठिकाणी दिलेली आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊ शकता. त्या लिंकला क्लिक करून तुम्ही आमचं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. या चॅनलवरती स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातील व्हिडिओ तसेच इतर महत्त्वाचे जे काही न्यूज असतात त्या तुम्हाला ह्या चॅनलच्या माध्यमातून त्या चॅनलवरती उपलब्ध होणार आहेत. सो सर्वांना रिक्वेस्ट आहे, चॅनल जॉईन करा. आणि सर्वात महत्त्वाची रिक्वेस्ट, चालू घडामोडीची तुम्हाला परिपूर्ण तयारी करायची असेल आणि तुम्ही आमच्या चॅनलला आत्तापर्यंतही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. या सबस्क्राईब करण्यामुळे तुम्हाला चालू घडामोडीचा घटक परिपूर्णपणे तयार करता येणार आहे. कारण परीक्षेच्या दृष्टिकोनातून ज्या काही महत्त्वाच्या न्यूज असतात त्या सर्व न्यूज परीक्षाभिमुख दृष्टिकोनातून वस्तुनिष्ठ आणि डिटेल्समध्ये घेण्याचं काम आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून करत असतो. सो थांबूया आपण इथे. थँक्यू.